ऊस कायद्यात सुधारणा होते. होय, केंद्र सरकार 1966चा ऊसाचा कायदा बदलते. महाराष्ट्रासह देशभरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. केंद्र सरकार 60 वर्षांनंतर ऊस कायद्यात सुधारणा करणार आहे. केंद्र सरकारने 1966च्या ऊस नियंत्रण आदेशाच्या जागी एक व्यापक आणि नवीन नियामक चौकट आणण्याचा प्रस्ताव दिलाय. यामध्ये प्रथमच इथेनॉल उत्पादन, डिजिटल अनुत्पादन आणि कारखान्यांच्या मंजुरीसाठी एक औपचारिक प्रणाली एकत्र आणली जात आहे. सरकारने या मसुद्यावर 20 मे पर्यंत सूचना मागवल्या आहेत. आता ही झाली बातमी, पण यामुळे नेमका कोणाचा फायदा होणार? शेतकऱ्यांचा की कारखानदारांचा? हा प्रश्न पुढे आलाय. तर चला आज आपण हाच विषय समजून घेऊयात. नमस्कार, मी अजय आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, देशातील घडामोडींचं परफेक्ट अनालिसिस. केंद्र सरकार तब्बल 60 वर्षांनंतर ऊसाशी संबंधित कायद्यात मोठे बदल करण्याच्या तयारीत आहे. केंद्रीय अन्न मंत्रालयाच्या ऊस नियंत्रण आदेश 2026चा मसुदा केंद्राकडे सादर केला जात आहे. या मसुद्यात जुन्या कायद्याची मूलभूत रचना कायम ठेवण्यात आली असली तरी या उद्योगाला एक नवीन आखली आहे. जुन्या मसुद्यात वाजवी आणि किफायतशीर किंमत म्हणजेच FRP नियम, ऊसाच्या वाहतुकीवरील नियंत्रण, 14 दिवसांची पेमेंटची मुदत आणि विलंबित पेमेंटवर 15% वार्षिक व्याज या बाबींचा समावेश आहे. तो तसाच ठेवलाय, परंतु पूर्णपणे बदललेल्या उद्योगाला अनुकूल अशी एक नवीन चौकट विकसित करण्यात आली आहे. या नियमांमुळे शेतकऱ्यांना सर्वाधिक फायदा होईल असे साखर उद्योगातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. जुन्या म्हणजेच 1966च्या कायद्यातील सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे ऊस नियामक चौकटीत इथेनॉलचा स्पष्ट समावेश करण्यात आला आहे. या मसुद्यानुसार साखर कारखान्याच्या व्याख्येचा विस्तार करून त्यात ऊसाचा रस, सिरप, साखर आणि मळीपासून होणाऱ्या इथेनॉल उत्पादनाचा समावेश करण्यात आला आहे. यापूर्वी 1966च्या कायद्यात इथेनॉलचा समावेश नव्हता, परंतु आता साखर उद्योगात इथेनॉल हे साखरे एवढेच महत्त्वाचे उत्पादन असल्याने त्याचाही समावेश या नव्या कायद्यात करण्यात आला आहे. त्यासाठी एक मजबूत रूपांतरण सूत्र सादर करण्यात आले आहे, ज्यानुसार उत्पादन गणनेसाठी 600 लिटर इथेनॉल हे 1 टन साखरेच्या समतुल्य मानले जाणार आहे. म्हणजेच शेतकऱ्याचा ऊस कारखान्याने घेतला व त्यातून 1 टन साखर तयार केली किंवा 600 लिटर इथेनॉल तयार केले तरी शेतकऱ्याला त्याच्या ऊसाचे योग्य मूल्य मिळणार आहे. या नव्या मसुद्यात शेतकऱ्यांच्या हिताच्या अनेक बाबींना प्राधान्य देण्यात आले आहे. केवळ इथेनॉल उत्पादक युनिट्स जे त्यांच्या आवारात ऊसाचे गाळप करीत नाहीत त्यांनाच कामगिरी बँक गॅरंटीच्या आवश्यकतेतून सूट देण्यात आली आहे. एकात्मिक साखरसह इथेनॉल कारखान्यांवरील नियंत्रणे शिथिल न करता स्वतंत्र इथेनॉल क्षमता वाढवण्यासाठी हा एक हेतुपरस्पर धोरणात्मक उपक्रम आहे. मसुद्याच्या कलम 6A ते 6G मध्ये अशा तरतुदींचा समावेश आहे ज्या जुन्या आदेशात नव्हत्या. यामध्ये नवीन कारखान्यांसाठी औपचारिक IEM आधारित मंजुरी प्रक्रिया, किमान अंतराची आवश्यकता, कामगिरी बँक गॅरंटी 2 कोटी रुपयांपर्यंत वाढवणे आणि व्यावसायिक उत्पादनासाठी प्रभावी उपाययोजना व कालमर्यादा निश्चित करणे यांचा या नव्या कायद्यात समावेश आहे. सरकारच्या या नव्या कायद्याचे काही साखर तज्ज्ञांनी स्वागत केले आहे. 1966चा आदेश हा इथेनॉल अर्थव्यवस्थेच्या खूप आधीपासून अस्तित्वात होता, त्यामुळे इथेनॉलला या कायद्यात घेणे अत्यंत गरजेचे होते. तेच आता सरकारने केले आहे. या मसुद्यात साखर कारखान्यांवर अधिक कडक देखरेख ठेवली जाणार आहे. त्यातून ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा फायदाच होणार आहे. शिवाय 14 दिवसात शेतकऱ्यांना आपल्या ऊसाचे पेमेंट मिळणार आहे. जे कारखाने पेमेंटला विलंब करतील त्यांना थेट 15% व्याज शेतकऱ्याला द्यावे लागणार आहे. एकंदरच हा कायदा शेतकऱ्यांच्या अगदी हिताचा असल्याचे सांगितले जात आहे. मित्रांनो, तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात नव्या विषयावर. तोपर्यंत सप्रेम नमस्कार.